हॅलो स्टुडंट, ह्युमन रिप्रोडक्शन हा अतिशय इम्पॉर्टंट लेसन तुमच्या 12च्या सिलेबसमधला आज आपण पाहणार आहोत. तर ह्युमन रिप्रोडक्शन या लेसनमध्ये ह्युमन मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण सगळ्यात सुरुवातीला स्टडी केली. त्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला एक महत्त्वाचा इव्हेंट मेन्स्ट्रुअल सायकल आपण याच्यामध्ये स्टडी केलेलं आहे. मेन्स्ट्रुअल सायकलनंतर नेक्स्ट आपण गॅमॅटोजेनेसिस म्हणजे गॅमेट फॉर्मेशन पाहिलं, मग स्पर्म असेल किंवा ओहम असेल. गॅमॅटोजेनेसिसनंतर यांचं फर्टिलायझेशन कसं होतं हे आपण स्टडी केलं. फर्टिलायझेशननंतर त्याच्या सिग्निफिकन्सनंतर फर्दर जी डेव्हलपमेंट आहे म्हणजे 2 सेल स्टेज, 4 सेल स्टेज, त्यानंतर मोरुला, ब्लास्टुला, गॅस्ट्रुला या स्टेजेस ज्या आहेत त्या आपण याच्यामध्ये स्टडी केल्या. या डेव्हलपमेंटनंतर नेक्स्ट पॉईंट आपण पाहिला पार्च्युरेशन. पार्च्युरेशननंतर नेक्स्ट आपण स्टडी केलं ते म्हणजे बर्थ, आणि या बर्थनंतर नेक्स्ट पॉईंट आपण पाहिला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. मग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे याच्यामध्ये पॉप्युलेशन एक्सप्लोजन किंवा बर्थ कंट्रोल मेकॅनिझम असतील वेगवेगळे, तर ते याच्यामध्ये स्टडी केलेले आहेत. आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड डिसऑर्डरसुद्धा आपण या लेसनमध्ये पाहिलेले आहेत. सो CETसाठी हा एक इम्पॉर्टंट लेसन आहे. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या हार्मोनचा रोल जो आहे तो आपण स्टडी केलेला आहे. तर ते हार्मोनचे नेम, त्यांचा रोल, त्यानंतर या गॅमॅटोजेनेसिसमधले वेगवेगळे स्टेजेसचे नेम तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. मेन्स्ट्रुअल सायकल जे आहेत त्याच्या 4 फेजेस आपण पाहिलेल्या आहेत. प्रत्येक फेजमध्ये कोणत्या हार्मोनची लेवल इन्क्रीज होते आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय चेंज होतात. मग ओव्हरीमध्ये चेंजेस वेगळे आहेत, युटेरसमध्ये वेगळे आहेत. तर हे चेंजेस तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. सो हा लेसन आज क्विक आपण रिवाईज करणार आहोत किंवा शॉर्टमध्ये आपण पाहणार आहोत. फर्स्ट बघा, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण पाहतो आहे. सो याच्यामध्ये ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये फर्स्ट मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दिलेली आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये बघा मेन कोणते ऑर्गन येतात, तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे गोनॅड्स किंवा टेस्टिस. हा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. आणि टेस्टिसनंतर नेक्स्ट जे आहेत ते डक्ट्स किंवा ट्यूब्स येतात. वेगवेगळ्या ट्यूबचा सिक्वेन्स आहे ज्याच्यामधून स्पर्म कॅरी केले जातील, स्पर्म डेव्हलप होतील. आणि डक्ट्सनंतर याच्यामध्ये या डक्ट्सच्या पॅसेजमध्ये वेगवेगळ्या लोकेशनला आपण ॲक्सेसरी ग्लँडसुद्धा स्टडी केलेले आहेत. आणि एक कॉप्युलेटरी ऑर्गन पेनिस हा पण स्टडी केलेला आहे. तर प्रायमरी सेक्स ऑर्गन टेस्टिस जो आहे, या टेस्टिसचं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या सेल्स असतात हे आपण स्टडी केलेलं आहे. तर या टेस्टिसचं मेन फंक्शन आहे स्पर्म प्रोड्यूस करणं आणि टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन सिक्रेट करणं. व याच्यामध्ये स्पर्म प्रोडक्शन करणारे असेल आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोन सिक्रेट करणारे असेल, तुम्हाला याचे परफेक्ट नेम माहिती असले पाहिजेत. नेक्स्ट, सो हा जो टेस्टिस ऑर्गन आहे, या टेस्टिसचा जर आपण क्रॉस सेक्शन पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला सेमिनिफेरस ट्यूब्यूल पाहायला मिळतात. या सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या लायनिंगला क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियम असतो. आणि या क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियमपासून जर्म सेल किंवा स्पर्म जे आहेत ते प्रोड्यूस होतात. सो स्पर्म प्रोडक्शनच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. याच्यामध्ये स्पर्म प्रोडक्शनला आपण स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतो. आणि याच्या स्टेजेसमध्ये स्पर्मॅटोगोनिया, प्रायमरी स्पर्मॅटोसाईट, सेकंडरी स्पर्मॅटोसाईट, स्पर्मॅटिड आणि स्पर्म अशा वेगवेगळ्या स्टेजेस स्पर्म डेव्हलपमेंटच्या आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या लायनिंगला असणाऱ्या क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियम सेल नीट लक्षात ठेवा. त्यांच्यापासून स्पर्म प्रोड्यूस होतात हे नीट लक्षात ठेवा. आणि स्पर्म डेव्हलप होतानाच्या स्टेजेस आत्ता सांगितल्या, स्पर्मॅटोगोनिया, प्रायमरी स्पर्मॅटोसाईट, सेकंडरी स्पर्मॅटोसाईट, स्पर्मॅटिड आणि स्पर्म. याशिवाय याच्यामध्ये म्हणजे या जर्मिनल इपिथेलियल सेलच्या मध्ये सर्टोली सेल ज्या आहेत त्या प्रेझेंट असतात. आणि या ज्या सर्टोली सेल आहेत यांचं फंक्शन असतं स्पर्मचं नरिशमेंट करणं. त्यानंतर सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या मध्ये काही सेल्स प्रेझेंट असतात, तर यांना इंटरस्टिशियल सेल किंवा सेल्स ऑफ लेडिग असंही म्हटलं जातं. आणि हे लेडिग सेल टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन सिक्रेट करतात. सो मुलांनो, टेस्टिसमध्ये तुम्हाला लक्षात ठेवताना काय काय लक्षात ठेवायचे, तर फर्स्ट टेस्टिसमध्ये जर्मिनल इपिथेलियल सेल ज्या क्युबॉइडल आहेत त्यांच्यापासून स्पर्म प्रोड्यूस होतात. सर्टोली सेल आहेत त्या जर्मिनल इपिथेलियमच्या मध्ये त्यांना सर्टोली सेलचं मेन फंक्शन आहे स्पर्मचं नरिशमेंट करणं. आणि त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिल्या लेडिग सेल. लेडिग सेलचं मेन फंक्शन आहे टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन सिक्रेट करणं. सो ह्या तिन्ही सेल आणि त्यांचे फंक्शन्स लक्षात ठेवा.
ओके, तर हा मेन प्रायमरी सेक्स ऑर्गन झाला टेस्टिस, जो स्पर्म प्रोड्यूस करतो आहे आणि टेस्टोस्टेरॉन सिक्रेट करतो आहे. त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ॲक्सेसरी डक्ट हा पॉईंट दिला आहे. याच्यामध्ये रेटिटेस्टिस, व्हासा इफरन्शिया, इपिडिडॅमिस, व्हासा डेफरन्शिया असे नेम दिलेले आहेत. तर बघा, आपण ज्या सेमिनिफेरस ट्युब्यूल तुम्हाला सांगितल्या त्या सेमिनिफेरस ट्युब्यूल कंटिन्यू होतात आणि रेटिटेस्टिस फॉर्म होतात. हे रेटिटेस्टिस एकत्र येऊन व्हासा इफरन्शिया तयार होतो. व्हासा इफरन्शिया टेस्टिसच्या वरती जो इपिडिडॅमिस आहे याच्यामध्ये ओपन होणार आहे आणि इपिडिडॅमिस त्यानंतर नेक्स्ट त्याच्यापासून एक ट्यूब अराईज होते जिला व्हासा डेफरन्शिया असं म्हटलं जातं. सो ह्या फक्त डक्ट आहेत, ट्यूब आहेत ज्याच्यामधून स्पर्मला कॅरी केलं जाईल आणि वेगवेगळ्या लोकेशनला स्पर्मची डेव्हलपमेंट जी आहे ती कॅरी आऊट केली जाईल. सो ह्या ॲक्सेसरी डक्ट आहेत. सो फर्स्ट टेस्टिस नंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या सेमिनिफेरस ट्युब्यूल, त्यांच्यापासून रेटिटेस्टिस नंतर व्हासा इफरन्शिया, त्यानंतर इपिडिडॅमिस आणि त्यानंतर व्हासा डेफरन्शिया. हा सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. याशिवाय रिप्रोडक्शनमध्ये हेल्प करणाऱ्या काही ॲक्सेसरी ग्लँड्स आहेत, जसं इजॅक्युलेटरी डक्ट, सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड अँड काउपर्स ग्लँड. ओके, आता इजॅक्युलेटरी डक्ट ही डक्ट आहे. सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर्स ग्लँड ह्या 3 ग्लँड्स आहेत आणि त्यांचं जे सिक्रिशन आहे ते सिक्रिशन, तर त्या सिक्रिशनमध्ये स्पर्म जे आहेत ते स्विम करतात. सो स्पर्म आणि या ग्लँडचं सिक्रिशन याला एकत्रितपणे सीमेन असं म्हटलं जातं. सो हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि ते जे सिक्रिशन आहे त्या सिक्रिशनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी प्रेझेंट आहेत, जसं की फ्रुक्टोज असतं त्याच्यामध्ये जे स्पर्मच्या नरिशमेंटला हेल्प करतं. याशिवाय हे जे सिक्रिशन आहे याच्यामध्ये फायब्रिनोजेन असतात, प्रोस्टॅग्लँडिन असतात. फायब्रिनोजेन जे आहे ते जेव्हा सीमेन रिलीज केलं जातं फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये तेव्हा ते कोॲग्युलेट होतं आणि ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधून रिलीज होत नाही बाहेर. आणि प्रोस्टॅग्लँडिन हे जे केमिकल आहे याच्यामुळे कॉन्ट्रॅक्शन जे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये ते केलं जातं, जेणेकरून स्पर्मला अपवर्ड मुवमेंटला त्याच्यामध्ये हेल्प होते. ओके, तर हे ते सीमेनचं फंक्शन आहे. सो ॲक्सेसरी ग्लँड कोणत्या? सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर्स ग्लँड. ह्या ग्लँडचं सिक्रिशन प्लस स्पर्म एकत्रितपणे सीमेन म्हणायचं. आणि या सीमेनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फायब्रिनोजेन, प्रोस्टॅग्लँडिन, फ्रुक्टोज यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे आणि त्यांचं फंक्शन्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, याच्यामध्ये पेनिस हा एक पॉईंट दिलेला आहे. पेनिस हा कॉप्युलेटरी ऑर्गन आहे, जो कॉप्युलेशनला किंवा सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळी या ऑर्गनमधूनच सीमेन जे आहे ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये रिलीज केलं जातं. सो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असणारा टेस्टिस, ॲक्सेसरी डक्टमध्ये रेटिटेस्टिस, व्हासा इफरन्शिया, इपिडिडॅमिस, व्हासा डेफरन्शिया. त्यानंतर ॲक्सेसरी ग्लँडमध्ये सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड, काउपर्स ग्लँड आणि पेनिस हा कॉप्युलेटरी ऑर्गन व्यवस्थित लक्षात ठेवा. यानंतर आहे युरेथ्रा. युरेथ्रा हा कॉमन पॅसेज आहे ज्याच्यामधून युरिन आणि सिमेन ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या कॅरी केल्या जातात. सो मेलमध्ये असणारा हा कॉमन पॅसेज आहे युरिन आणि सिमेनचा. फिमेलमध्ये मात्र युरिन कॅरी करणारा पॅसेज वेगळा असतो आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पॅसेज वेगळा असतो. सो दिस इज अबाउट मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. यानंतर नेक्स्ट आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघा, याच्यामध्ये जसं आपण मेलमध्ये पाहिलं की टेस्टिस हा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे, तसे या ठिकाणी ओव्हरीज हा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे जे ओव्हा प्रोड्यूस करतात आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यासारखे हार्मोन सिक्रेट करण्याचं काम करतात. त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा डक्ट किंवा ट्यूब आहेत, म्हणजे ओव्हरीज जे आहेत या ओव्हरीज नंतर नेक्स्ट जी ट्युब्युलर पार्ट येतो त्यांना आपण ओव्हिडक्ट असं म्हणतो. तर त्या ओव्हिडक्ट आहेत किंवा त्यांना फॅलोपियन ट्यूब असंही म्हटलं जातं. त्यानंतर युटेरस आणि त्यानंतर व्हजायना हा पार्ट येतो. प्रत्येक पार्टचं शॉर्टमध्ये फंक्शन दिलेलं आहे. फॅलोपियन ट्यूब जी आहे तिच्या एका भागामध्ये एग आणि स्पर्मचं फ्युजन म्हणजेच फर्टिलायझेशन होतं. सो फॅलोपियन ट्यूब जी दिलेली आहे तिचे वेगवेगळे पार्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, जसं की इन्फंडिबिलम, ॲम्प्युला आणि इस्थमस असे त्याचे 3 पार्ट आपल्याला पाहायला मिळतात. ओके, त्यानंतर ॲम्प्युला हा जो पार्ट आहे या पार्टमध्ये फर्टिलायझेशन कॅरी आऊट केलं जातं. सो पहिला फिंगर लेग प्रोजेक्शन असणारा इन्फंडिबिलम हा पार्ट आहे. त्यानंतरचा ॲम्प्युला हा पार्ट आहे ज्या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं आणि इस्मस हा नॅरो पार्ट जो युटेरसमध्ये ओपन होतो. नेक्स्ट बघा, युटेरस जो आहे
त्या ठिकाणी तयार झालेला एम्ब्रिओ इम्प्लांट होतो. आणि व्हजायना हा कॉप्युलेटरी ऑर्गनसुद्धा आहे आणि बर्थ कॅनलसुद्धा आहे. कॉप्युलेटरी कारण याच्यामधून सीमेन जे आहे ते रिसीव केलं जातं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार झालेलं. आणि दुसरी गोष्ट याच्यामधूनच चाइल्डला बर्थ दिली जाते. सो इट इज अल्सो बर्थ कॅनल. ओके. आणि याशिवाय मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जे काही फ्लुइड रिलीज केलं जातं बॉडीच्या बाहेर ते सुद्धा व्हजायनामधूनच रिलीज केलं जातं. सो ओव्हरीज, त्यानंतर डक्ट सिस्टीममध्ये फॅलोपियन ट्यूब, युटेरस, त्यानंतर व्हजायना हे पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि एक्सटर्नल जेनायटॅलिया आपण पाहिलेलं आहे. एक्सटर्नल जेनायटॅलियामध्ये लॅबिया मेजोरा, लॅबिया मायनोरा, क्लायटोरिस, मॉन्स प्युब्यूस, हायमेन आणि वेस्टिब्यूल हे पार्ट जे आहेत ते आपण एक्सटर्नल जेनायटॅलियामध्ये स्टडी केलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा, लॅबिया मेजोरा हा ऑर्गन जो आहे तो ह्युमन मेल जे आहेत त्यांच्या स्क्रॉटमशी होमोलॉगस आहे. तर ही होमोलॉजी लक्षात ठेवा. लॅबिया मेजोरा इज होमोलॉगस टू स्क्रॉटम ऑफ मेल. लॅबिया मायनोरा काय सांगितलेलं आहे बघा, लॅबिया मायनोरा हे स्मॉल थिन लिप लाईक फोल्ड असतं. त्यानंतर मॉन्स प्युबिस असतो. क्लायटोरिस हा जो ऑर्गन आहे हा ह्युमन मेल पेनिसची होमोलॉजी दाखवतो. सो पेनिसची होमोलॉजी दाखवणार आहे क्लायटोरिस. त्यानंतर स्क्रॉटमची होमोलॉजी दाखवणार आहे लॅबिया मेजोरा. तर हे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि याशिवाय व्हेस्टिब्युलर ग्लँड ज्या आहेत ह्या काउपर्स ग्लँड, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ज्या काउपर्स ग्लँड आहेत त्याच्याशी होमोलॉजी दाखवतात. हाही पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. तर हे आपण एक्सटर्नल जेनायटॅलिया पाहिलं आहे. आणि ॲक्सेसरी ग्लँड जे आहेत याच्यामध्ये बार्थोलिन्स ग्लँड किंवा त्याला व्हेस्टिब्युलर ग्लँड म्हटलं जातं, मॅमरी ग्लँड अँड स्किन्स ग्लँड असंही म्हटलं जातं. तर याच्यामध्ये आपण बार्थोलिन्स ग्लँड आणि मॅमरी ग्लँड डिटेल स्टडी केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बार्थोलिन्स ग्लँड आणि मॅमरी ग्लँड आपल्याला माहिती आहे मिल्क प्रोडक्शन करणाऱ्या ग्लँड्स आहेत. आणि बार्थोलिन्स ग्लँड ज्या आहेत त्या फ्लुइड सिक्रेट करतात जे ल्युब्रिकेटिंग फ्लुइड असतं. सो बार्थोलिन्स ग्लँड आणि मॅमरी ग्लँड ह्या दोन्ही ग्लँड या ठिकाणी, स्किन्स ग्लँड आपण पाहिलेले नाहीत, हे दोनच ग्लँड आपण स्टडी केलेले आहेत. सो ही मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होऊन स्पर्म तयार होणार आहे. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये oogenesisनी एग किंवा oocyte डेव्हलप होणार आहे. तर स्पर्मॅटोजेनेसिस जे आहे याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला प्रिमोर्डियल सेल असतात. ह्या ज्या प्रिमोर्डियल सेल आहेत ह्या मायटोटिकली डिवाईड होतात किंवा मायटोसिस या मेथडनी डिवाईड होतात. आणि त्याच्यामध्ये स्पर्मॅटोगोनिया तयार होतात. हा स्पर्मॅटोगोनियामध्ये ग्रोथ होते, म्हणजे नेक्स्ट ग्रोथ फेज असते. आणि स्पर्मॅटोगोनियमपासून प्रायमरी स्पर्मॅटोसाईट, मुलांनो नीट नेम लक्षात ठेवा. पहिल्यांदा प्रिमोर्डियल सेल आहे, मायटोसिसनी डिवाईड होऊन ज्या सेल तयार होतात त्यांना स्पर्मॅटोगोनियम म्हणायचं. स्पर्मॅटोगोनियामध्ये ग्रोथ होते आणि प्रायमरी स्पर्मॅटोसाईट तयार होतो. प्रायमरी स्पर्मॅटोसाईटमध्ये मिओटिक डिव्हिजन होतं. फर्स्ट मिओटिक डिव्हिजन झाल्यानंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाईट तयार होतो. आणि सेकंड मिओटिक डिव्हिजननंतर स्पर्मॅटिड जे आहेत ते तयार होतात. तर ही जी सगळी प्रोसेस आहे या प्रोसेसला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हटलं जातं. आणि स्पर्मॅटोजेनेसिसनंतर जो स्पर्म तयार झाले, स्पर्मॅटिड जे तयार झालेले आहेत त्या स्पर्मॅटिडपासून, स्पर्मॅटिड नॉन मोटाईल असतात, त्यांच्यापासून फंक्शनल आणि मोटाईल स्पर्म तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला स्पर्मिओजेनेसिस असं म्हटलं जातं. सो स्पर्मॅटोजेनेसिस वेगळी गोष्ट आहे आणि स्पर्मिओजेनेसिस वेगळी आहे. स्पर्मॅटोजेनेसिसच्या स्टेजेस मी तुम्हाला सांगितल्या. प्रिमोर्डियल सेल, त्याच्यामध्ये मायटोसिस होणार, त्याच्यामध्ये स्पर्मॅटोगोनियम तयार होतं, स्पर्मॅटोगोनियममध्ये ग्रोथ होते आणि प्रायमरी स्पर्मॅटोसाईट तयार होतो. मिओटिक डिव्हिजन 1 झाली त्याची की सेकंडरी स्पर्मॅटोसाईट, सेकंड मिओटिक डिव्हिजन झाली की स्पर्मॅटिड. एवढ्या स्टेजला स्पर्मॅटोजेनेसिस म्हणायचा. स्पर्मॅटिड्स नॉन मोटाईल आहेत, त्यांच्यापासून मोटाईल फंक्शनल स्पर्म तयार होण्याच्या प्रोसेसला स्पर्मिओजेनेसिस म्हणतात. तसंच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये oogenesis होत आहे. oogenesis जे आहे याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला प्रिमोर्डियल सेल आहेत ज्या मायटोसिसनी डिवाईड होतील. तिथं जसं मायटोसिसनी डिवाईड झाल्यानंतर प्रिमोर्डियल सेल स्पर्मॅटोगोनियममध्ये डेव्हलप झालेले, तसे फिमेलमध्ये प्रिमोर्डियल सेल मायटोसिस झाल्यानंतर ओगोनियममध्ये डेव्हलप होतात. ओगोनियममध्ये ग्रोथ झाल्यानंतर जी सेल तयार होते तिला प्रायमरी oocyte असं म्हटलं जातं. आणि फर्स्ट मिओटिक डिव्हिजन झाल्यानंतर सेकंडरी oocyte तयार होते. या oogenesisमध्ये
जे सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन आहे ते अनइक्वल असतं, त्यामुळे एक लार्ज साईजची सेल आणि एक स्मॉल साईजची सेल तयार होते. जी स्मॉल साईजची सेल तयार झाली फर्स्ट मियोटिक डिव्हिजनमध्ये तिला फर्स्ट पोलार बॉडी असं म्हटलं जातं. आता सेकंडरी ओसाईट आणि फर्स्ट पोलार बॉडी ह्या दोघांचंही पुढे मियोटिक डिव्हिजन सेकंड होईल आणि फायनल ओहम जो आहे तो डेव्हलप होईल. तर ही ओजेनेसिसची प्रोसेस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये होते. ओके, सो फिमेलमध्ये स्पर्म आणि फिमेलमध्ये ओहम आणि मेलमध्ये स्पर्म जे आहेत ते तयार होतात. त्यानंतर फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. हॅप्लॉइड मेल गॅमेट म्हणजेच स्पर्मॅटोझोआ आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट म्हणजेच ओहम यांचं फ्युजन होऊन डिप्लॉइड झायगोट तयार होण्याची जी प्रोसेस आहे या प्रोसेसला फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. सो हे फर्टिलायझेशन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कॅरी आऊट केलं जातं. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं फॅलोपियन ट्यूब जी आहे तिच्या ॲम्प्युला या पार्टमध्ये ही फर्टिलायझेशनची प्रोसेस होते. त्यानंतर नेक्स्ट बघा तिथं दिलेले टेक प्लेस इन ॲम्प्युला फॅलोपियन ट्यूब. नेक्स्ट इट रिस्टोर्स डिप्लॉइडी इन झायगॉट म्हणजे ओहम आणि स्पर्म हॅप्लॉइड आहेत, मात्र जेव्हा फ्युजन होतं तेव्हा पुन्हा डिप्लॉइड स्टेज झायगोटमध्ये डेव्हलप होते. स्टिम्युलेट्स झायगोट टू अंडरगो फर्दर डेव्हलपमेंट. त्यामुळे झायगोट जो आहे त्याच्यामध्ये फर्दर डेव्हलपमेंट काय दिलेत बघा 4 स्टेप्स दिलेले आहेत. ॲप्रोच ऑफ स्पर्म टू ओहम, पहिल्यांदा स्पर्म ओहमला ॲप्रोच होणार आहे. त्यानंतर पेनिट्रेशन ऑफ स्पर्म इन टू ओहम, स्पर्मचं ओहमच्या आत पेनिट्रेशन होणार आहे. त्यानंतर ओहम ॲक्टिवेट होईल आणि फ्युजन ऑफ गॅमेट न्यूक्लियाय. त्यानंतर दोन्ही गॅमेटचे स्पर्म आणि एग किंवा ओहम यांचे न्यूक्लियाय जे आहेत ते फ्यूज होतील. सो ह्या सगळ्या प्रोसेसेस फर्टिलायझेशनमध्ये कॅरी आऊट केल्या जातात. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे ही होते. आता मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय तर सायक्लिक डिस्चार्ज ऑफ ब्लड अँड सेल्युलर डेब्रिस फ्रॉम द युटेरस थ्रू व्हाजायना बाय नॉन प्रेग्नंट वुमन इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल. सो हे एक सायक्लिक इव्हेंट आहेत जे प्रत्येक 28 डेजनंतर रिपीट होतात. तर ही मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती मेन 4 फेजमध्ये डिवाईड केलेली आहे. त्यातली फर्स्ट आहे मेन्स्ट्रुअल फेज किंवा ब्लिडिंग फेज, सेकंड ओव्ह्युलेटरी फेज, थर्ड प्रोलिफरेटिव्ह फेज अँड सिक्रिटरी फेज. तर या 4 फेजमध्ये हे डिवाईड होते. त्यातली फर्स्ट मेन्स्ट्रुअल फेज जी आहे ती 1 to 4 डे चालते आणि या फेजमध्ये अनफर्टिलाइज झालेला जो एग आहे तो आणि जे काही प्रिपरेशन किंवा युटेरसचा जो थिकनेस इन्क्रीज झालेला आहे तर ते युटेरसचं एंडोमेट्रियम डिजनरेट होतं आणि हे डिजनरेट झाल्यानंतर अलॉंग विथ ब्लड अँड म्युकस बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं. तर याला आपण मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग किंवा मेन्स्ट्रुअल फेज असं म्हणतो. नेक्स्ट सो मेन्स्ट्रुअल फेज जी आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हार्मोनची लेवल बघा. प्रोजेस्टेरॉनची लेवल खूप हाय असते आणि हाय प्रोजेस्टेरॉनच्या लेवलमुळे ल्युटिनायझिंग हार्मोनचं सिक्रेशन जे आहे ते डिक्रीज केलं जातं किंवा इनहिबिट केलं जातं आणि ल्युटिनायझिंग हार्मोनची लेवल डिक्रीज होते. ल्युटिनायझिंग हार्मोनची लेवल डिक्रीज झाल्यानंतर प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन जे आहे कॉर्पस ल्युटियमपासून ते सुद्धा कमी होतं आणि प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन स्टॉप झालं तर जे काही युटेरसमधली डेव्हलपमेंट आहे ती स्टॉप होते आणि अलॉंग विथ ब्लड अँड म्युकस ती रिलीज केली जाते. तर हा इव्हेंट मेन्स्ट्रुअल फेजमध्ये तर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात, काय होतं आणि कोणते हार्मोन. पहिल्यांदा प्रोजेस्टेरॉन हाय त्याच्यामुळे LH डिक्रीज झाला आणि LH डिक्रीज झाल्यामुळे प्रोजेस्टेरॉन डिक्रीज झाला आणि त्यानंतर ही ब्लिडिंग फेज स्टार्ट होते. सेकंड आहे प्रोलिफरेटिव्ह फेज और फॉलिक्युलर फेज. 1 to 4 और 5 डेजपर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट असते. त्यानंतर 5th डेपासून ते 13 डेपर्यंत जी आहे ती प्रोलिफरेटिव्ह फेज आहे, तिलाच फॉलिक्युलर फेज असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही जी फॉलिक्युलर फेज आहे या फेजमध्ये ओव्हरीमध्ये फॉलिकल जे आहे ते डेव्हलप होतं आणि इकडे युटेरसची डेव्हलपमेंटसुद्धा सुरू असते, तिचा थिकनेस जो आहे तो इन्क्रीज होत असतो. तर यामध्ये डेव्हलपिंग फॉलिकल जे आहे ते फॉलिकल इस्ट्रोजन नावाचं हार्मोन सिक्रेट करतं आणि हे जे इस्ट्रोजन आहे त्या इस्ट्रोजनमुळे युटेरसची डेव्हलपमेंट किंवा एंडोमेट्रियमची डेव्हलपमेंट जी आहे ती सुरू होते. ओके, तर हे प्रोलिफरेटिव्ह फेजेसमध्ये चेंजेस होतात. 13 डेपर्यंत प्रोलिफरेटिव्ह फेज सुरू राहते. त्यानंतर नेक्स्ट फेज येते ओव्ह्युलेटरी फेज. ओव्ह्युलेटरी फेज एक्झॅक्टली 14 डेला होते. ओव्ह्युलेटरी फेज याचा अर्थ होतो रिलीज ऑफ एग.
एग रिलीज करणं, फॉलिकलच्या आतमध्ये जे एग आहे ते डिस्चार्ज करणं, रिलीज करणं, याला ओव्ह्युलेशन असं म्हटलं जातं. आणि हे ओव्ह्युलेशन ल्युटिनायझिंग हार्मोनमुळे कॅरी आउट होतं. सडन राईज इन द लेवल ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन, एक्झॅक्टली 14 डेला ल्युटिनायझिंग हार्मोनची लेवल सडनली राईज झाल्यामुळे ते ओव्ह्युलेशन जे आहे ते स्टिम्युलेट होतं. हे ओव्ह्युलेटरी फेजमध्ये. आणि ओव्ह्युलेटरी फेजनंतर नेक्स्ट आहे सिक्रिटरी किंवा ल्युटियल फेज. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर फॉलिकल रप्चर होऊन एग रिलीज केल्यानंतर ते जे फॉलिकल आहे त्यानंतर नेक्स्ट कॉर्पस ल्युटियममध्ये डेव्हलप होतं. आणि हे जे कॉर्पस ल्युटियम आहे त्यानंतर नेक्स्ट हार्मोन प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन जे आहे ते सिक्रेट करतं. हा जो प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे यालाच प्रेग्नन्सी मेंटेनिंग हार्मोन असं सुद्धा म्हटलं जातं. सो जोपर्यंत प्रोजेस्टेरॉनची लेवल हाय राहते तोपर्यंत एंडोमेट्रियमचा थिकनेस जो आहे तो मेंटेन केला जातो. सो यावेळी हे मेन्स्ट्रुअल सायकलमधले चेंजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर मेन्स्ट्रुअल सायकलनंतर नेक्स्ट एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट जे आहे ते आपण पाहणार आहोत. सो एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये फर्स्ट बघा क्लिवेज दिलेलं आहे. रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन ऑफ झायगोट टू फॉर्म मेनी सेल. क्लिवेजचा अर्थ होतो रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होणं झायगोटचे. झायगोट तुम्ही आधी पाहिलं, मेल स्पर्म आणि फिमेल ओहम फ्यूज झाल्यानंतर जी डिप्लॉईड सेल तयार होते तिला आपण झायगोट म्हणतो. हा झायगोट रिपीटेडली मायटोटिकली डिवाईड होतो आणि याच्यामध्ये मेनी सेल्स तयार होतात. मग याचे ॲक्च्युली 2 स्टेजेस ब्लास्टुलेशन आणि गॅस्ट्रुलेशन आपण पाहिलेले आहेत. सो ब्लास्टुलेशन बघा डिफरन्शिएशन अँड रिअरेंजमेंट ऑफ ब्लास्टोमियर टू फॉर्म सेंट्रल फ्लूइड फिल्ड कॅव्हिटी इन मोरुला. सो मोरुलामध्ये ज्या सेल अरेंज झालेल्या आहेत ते ब्लास्टुलेशन होत असताना त्यांच्या सेलची फक्त रिअरेंजमेंट होते आणि त्या सेल कडेनी अरेंज होऊन मध्ये फ्लूइड फिल्ड कॅव्हिटी राहते. तर हे जे फॉर्मेशन आहे याला ब्लास्टुलेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर इम्प्लांटेशन होतं ब्लास्टुलेशननंतर. इम्प्लांटेशन इज अटॅचमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट टू द एंडोमेट्रियम ऑफ युटेरस. ब्लास्टोसिस्ट जे आहेत त्या युटेरसच्या एंडोमेट्रियमला अटॅच होणं यालाच इम्प्लांटेशन असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे गॅस्ट्रुलेशन. गॅस्ट्रुलेशन जे आहे याच्यामध्ये 3 जर्म लेअर एक्टोडम, एंडोडम आणि मेझोडम हे 3 जर्म लेअर जे आहेत ते तयार होतात. याला आपण गॅस्ट्रुलेशन असं म्हणतो. सो एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला डिटेल पुढे काय काय लक्षात ठेवायचं आहे तर फर्स्ट क्लिवेज किंवा मायटोटिक डिव्हिजन. झायगोट एकदा डिवाईड झाला तर 2 सेल तयार होतात. पुन्हा डिवाईड झाला 4 सेल स्टेज येते. पुन्हा 8 सेल स्टेज येते. त्यानंतर मोरुला आणि मोरुलानंतर ब्लास्टुला जो आहे तो तयार होतो. त्याच्यामध्ये सेंट्रल फ्लूइड फील्ड कॅव्हिटी तयार झालेली असते. त्यानंतर इम्प्लांटेशन होतं आणि इम्प्लांटेशननंतर त्याच्यामध्ये 3 जर्म लेअर डेव्हलप होतात ज्याला आपण गॅस्ट्रुलेशन असं म्हणतो. तर ही एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट व्यवस्थित लक्षात घ्या. यानंतर गॅस्ट्रुलेशननंतर प्रेग्नन्सीबद्दल दिलेलं आहे. इट इज द पिरियड फ्रॉम फर्टिलायझेशन टू पार्च्युरेशन. फर्टिलायझेशनपासून ते बर्थ देईपर्यंतचा जो पिरियड आहे त्या पिरियडला प्रेग्नन्सी असं म्हटलं जातं. तर प्रेग्नन्सी जी आहे इट लास्ट फ्रॉम 266 डेज फ्रॉम फर्टिलायझेशन अँड 280 डेज फ्रॉम लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड. तर याच्यामध्ये बघा प्रेग्नन्सी जी आहे ती 266 दिवसाची असते फर्टिलायझेशनच्या डेपासून पकडलं तर, आणि 280 दिवसांची असते जर लास्ट मेन्स्ट्रुअल फेजपासून काउंट केलं तर. आणि ही जी प्रेग्नन्सी आहे ती 3 ट्रायमेस्टरमध्ये डिवाईड केलेली आहेत. 3 ट्रायमेस्टर्स असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. प्रत्येक ट्रायमेस्टरमध्ये फिटसची होणारी डेव्हलपमेंट जी आहे ती वेगवेगळी आहे. त्यातला फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये फिटस 5 सेंटीमीटर लाँग असतो. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये फिटस 30 सेंटीमीटर लाँग आणि थर्ड ट्रायमेस्टर जे आहे त्याच्यामध्ये लेंथ 50 सेंटीमीटर लाँग आणि वेट 3 to 4 kg डेव्हलप होतं. त्यानंतर ऑर्गन डेव्हलपमेंट असेल. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये वेगवेगळे ऑर्गन जे आहेत ते डेव्हलप झालेले असतात. सो हे जे प्रेग्नन्सीमधली इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. सेकंड आहे पार्च्युरेशन. पार्च्युरेशन म्हणजे काय बघा, इट इज द एक्सपल्जन ऑफ फुल्ली डेव्हलप बेबी फ्रॉम मदर्स युटेरस आफ्टर द एंड ऑफ जस्टेशन पिरियड. जस्टेशन पिरियड संपल्यानंतर म्हणजे प्रेग्नन्सी पिरियड संपल्यानंतर आणि फिटसची कंप्लीट डेव्हलपमेंट झाल्यानंतर फुल्ली डेव्हलप बेबी मदरच्या युटेरसच्या बाहेर एक्सपेल केलं जातं. यालाच पार्च्युरेशन असं म्हटलं जातं. आणि हे पार्च्युरेशन 2 हार्मोनमुळे होतं आहे, ऑक्सिटोसिन अँड रिलॅक्सिन. सो पार्च्युरेशनसुद्धा 3 स्टेजेसमध्ये डिवाईड केलेलं आहे. फर्स्ट डायलेशन, सेकंड एक्सपल्शन आणि थर्ड प्लासेंटल. ह्या ज्या स्टेजेस आहेत ह्या वेगवेगळ्या टाईम ड्युरेशनच्या आहेत आणि त्याच्यामध्ये हार्मोनची लेवल जी आहे ती चेंज होते. सो फर्स्ट डायलेशन 12 hours असतो.
सेकंड एक्सपल्जन 20 मिनिट्स टू 1 आवर आणि थर्ड प्लासेंटल जो आहे तो 10 to 45 मिनिट्स असतो. ओके, सो ह्या ज्या डायलेशनच्या ज्या किंवा पार्च्युरेशनच्या ज्या 3 स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेज जी आहे जिला डायलेशन म्हटलं जातं, तर या स्टेजमध्ये युटेराईन वॉलचं रेग्युलर कॉन्ट्रॅक्शन होतं आणि या कॉन्ट्रॅक्शनमुळे फिटस डाऊनवर्ड पुश केला जातो. तर याच्यामध्ये सर्विक्स जे आहे ते एक्सपांड होतं किंवा त्याची डायमीटर जो आहे तो इन्क्रीज होतो. सेकंड स्टेज जे आहे याच्यामध्ये युटेराईनचं कॉन्ट्रॅक्शन अजून जास्त पॉवरफुल होतं आणि फिटस वायडन झालेल्या सर्विक्समधून आउटवर्ड डिरेक्शननी पुश केला जातो. ओके, त्यानंतर थर्ड जी स्टेज आहे जी 10 to 45 मिनिट्सची असते, याच्यामध्ये प्लासेंटा आणि अंबिलिकल कॉर्ड फिटसची बर्थ झाल्यानंतर फिटस बॉडीच्या बाहेर रिलीज केल्यानंतर प्लासेंटा, अंबिलिकल कॉर्ड आणि फिटल मेम्ब्रेन जे आहेत ते बाहेर रिलीज केले जातात. सो या 3 स्टेजेस आहेत आणि या 3 स्टेजेसमध्ये पार्च्युरेशन कॅरी आऊट केलं जातं. सो दिस इज अबाउट पार्च्युरेशन. नेक्स्ट आहे लॅक्टेशन. लॅक्टेशन मीन्स सिक्रेशन ऑफ मिल्क फ्रॉम मॅमरी ग्लँड आफ्टर प्रेग्नन्सी. सो प्रेग्नन्सीनंतर पार्च्युरेशननंतर मॅमरी ग्लँडमधून मिल्क सिक्रेट करण्याची जी प्रोसेस आहे याला लॅक्टेशन असं म्हटलं जातं. सुरुवातीचं जे इनिशियल मिल्क असतं पहिल्या सुरुवातीच्या दिवसांमधलं, या मिल्कला कोलेस्ट्रम असं म्हटलं जातं आणि हे जे कोलेस्ट्रम आहे हे रिच इन प्रोटीन, कॅलरीज अँड कंटेन अँटीबॉडीज. सो याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात, कॅलरीज असतात आणि अँटीबॉडीज असतात. प्रोव्हाइड्स पॅसिव्ह इम्युनिटी टू द न्यूबॉर्न बेबी. सो न्यूबॉर्न बेबीला इम्युनिटी प्रोव्हाइड करण्याचं हे काम करतं. सो हे जे इनिशियल मिल्क आहे ते या फिटससाठी यूजफुल असतं. सो दिस इज अबाउट लॅक्टेशन. सो एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटनंतर प्रेग्नन्सी, पार्च्युरेशन आणि लॅक्टेशन या 3 स्टेजेस जे आहेत त्या आपण स्टडी केल्या. त्यानंतर नेक्स्ट जे आहेत ते सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, त्यानंतर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी आणि अम्निओसेंटेसिस हे 3 पॉईंट आपण यानंतर नेक्स्ट पाहणार आहोत. सो बघा, फर्स्ट इज सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा. सो these are diseases transmitted through the sexual intercourse with infected person. सो इन्फेक्टेड पर्सनबरोबर जर सेक्शुअल इंटरकोर्स झाला तर त्याच्यामधून स्प्रेड होणारे जे डिसीजेस आहेत यांना सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस म्हटलं जातं. यांनाच व्हेनरल डिसीजेस असं सुद्धा म्हटलं जातं किंवा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन RTI असं सुद्धा म्हटलं जातं. सो STD, VD किंवा RTI या पद्धतीचे शॉर्ट फॉर्म यासाठी यूज केले जातात आणि याच्यामध्ये आपण 2 डिसऑर्डर्स स्टडी केलेले आहेत, सायफिलिस आणि गोनोरिया. सायफिलिस ट्रिपॅनोमा पॅलिडियम या बॅक्टेरियामुळे होतो आणि गोनोरिया नायझेरिया गोनोरिया या बॅक्टेरियामुळे होतो. सो हे दोन्ही डिसीजेस तुम्हाला या ठिकाणी पाहिजेत. त्यानंतर आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी MTP. सो इट इज द टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर फिटस बिकम व्हायबल. सो फिटस व्हायबल होण्याआधी प्रेग्नन्सी टर्मिनेट करणं याला MTP असं म्हटलं जातं. It is used to get rid of unwanted pregnancy due to casual, unprotected intercourse, or if the continuation of pregnancy would be harmful or fatal to mother or fetus. So हे MTP कशासाठी केलं जातं? टू गेट रीड आउट अनवॉन्टेड प्रेग्नन्सी. कॅज्युअल अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्समध्ये अनवॉन्टेड प्रेग्नन्सी जर राहिलेली असेल तर ती टर्मिनेट करण्यासाठी किंवा फिटसची डेव्हलपमेंट पुढे मदर किंवा फिटसला फॅटल ठरणार असेल, हार्मफुल ठरणार असेल तर ह्या दोन्ही कंडिशनमध्ये देर इज मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हे कॅरी आऊट केलं जातं. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट दिलेला आहे अम्निओसेंटेसिस. अम्निओसेंटेसिस बघा, इट इज अ टेक्निक ऑफ विड्रॉईंग अम्निओटिक फ्लुइड फ्रॉम प्रेग्नंट मदर्स युटेरस. सो प्रेग्नंट मदरच्या युटेरसमधून अम्निओटिक फ्लुइड जे आहे ते विड्रॉ केलं जातं आणि इट हेल्प इन चेकिंग क्रोमोझोमल डिफेक्ट इन फिटस. फिटसमध्ये कोणते क्रोमोझोमल डिफेक्ट आहेत का हे चेक करण्यासाठी हे अम्निओसेंटेसिस ॲक्च्युली कॅरी आऊट केलं जातं. ओके, सो सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी आणि अम्निओसेंटेसिस हे पॉईंट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये पहा, नीड फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. फर्स्ट, टू इरॅडिकेट माइथ अँड मिसकन्सेप्शन अबाउट सेक्स रिलेटेड आस्पेक्ट फ्रॉम द माइंड्स ऑफ पीपल. टू प्रिव्हेंट STD, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस प्रिव्हेंट करण्यासाठी लोकांच्या मनामध्ये सेक्स रिलेटेड ॲस्पेक्टबद्दल काही
अंधविश्वास असेल किंवा काही चुकीच्या कल्पना असतील तर ते कमी करण्यासाठी. त्यानंतर टू गिव्ह प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट सेफ अँड हायजेनिक सेक्शुअल प्रॅक्टिसेस. सेफ आणि हायजेनिक सेक्शुअल प्रॅक्टिसेसबद्दल लोकांना इन्फॉर्मेशन देण्यासाठी. बर्थ कंट्रोलसाठी. प्रीनॅटल केअर ऑफ मदर अँड चाइल्ड. मदर आणि चाइल्डची प्रीनॅटल केअर या सगळ्यांसाठी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे ती गरजेची आहे. याच्यामध्ये मदरच्या युटेरसमध्ये फिटस असताना फिटसची आणि मदरची केअर असणं किंवा बर्थ झाल्यानंतर मदर आणि फिटसची केअर घेणं याही गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होतात. मेक पीपल अवेअर अबाउट दी प्रॉब्लेम्स ऑफ पॉप्युलेशन एक्सक्लोजन, सेक्स अब्युजेस अँड सेक्स रिलेटेड क्राईम्स. सो लोकांना पॉप्युलेशन एक्सप्लोजनबद्दल अवेअर करणं जेणेकरून ते कंट्रोल करण्यासाठी बर्थ कंट्रोल मेकॅनिझम फॉलो करणं. त्यानंतर सेक्स अब्युजेस अँड सेक्स रिलेटेड क्राईम्सबद्दल लोकांना अवेअर करणं या सगळ्यासाठी रिप्रोडक्टिव्ह हेल्थची गरज आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस प्रिव्हेंट करण्यासाठी लोकांना सेफ आणि हायजेनिक सेक्सबद्दल इन्फॉर्मेशन किंवा प्रॅक्टिसेस फॉलो करण्यासाठी. त्यानंतर आपल्या मनामध्ये असणारे माहीत किंवा मिसकन्सेप्शन असतील सेक्स रिलेटेड तर ते दूर करण्यासाठी. बर्थ कंट्रोलसाठी. मदर आणि फिटसची केअर घेण्यासाठी. या सगळ्या गोष्टींमध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थची गरज आहे. ओके, मग आता बर्थ कंट्रोल जे आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन कमी करण्यासाठी बर्थ कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत. तर यात फर्स्ट टेम्पररी मेथड आणि सेकंड परमनंट मेथड दिलेले आहेत. टेम्पररी मेथडमध्ये सेफ पिरियड किंवा त्याला रिदम मेथड म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकलच्या काही पिरियडमध्ये जर सेक्शुअल इंटरकोर्स झाला तर त्याच्यामध्ये झायगोट डेव्हलप होत नाही. जसं की आफ्टर मेन्स्ट्रुअल सायकल नंतरचे काही दिवस आणि मेन्स्ट्रुअल सायकल येण्याआधीचे काही दिवस याच्यामध्ये सेफ पिरियड मानलं जातं. तर त्या दिवसांमध्ये जर सेक्शुअल इंटरकोर्स झाला तर त्याच्यामध्ये फिटस डेव्हलप किंवा फिटस जे आहे ते ग्रो होत नाही. नेक्स्ट क्वायटस इंटरप्टन्स. क्वायटस इंटरप्टन्स ही ओल्डेस्ट मेथड आहे बर्थ कंट्रोलची, ज्याच्यामध्ये इजॅक्युलेशन होण्याआधी किंवा सीमेन फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये रिलीज करण्याआधी पेनिस जो आहे तो विड्रॉ केला जातो. नेक्स्ट स्पर्मिसाइड जे आहेत ते यूज केले जाऊ शकतात. म्हणजे असे काही केमिकल्स आहेत, टॅबलेट्स, फोम, जेलीज, पेस्ट, क्रीम ह्या वजायनामध्ये इंट्रोड्यूस केल्या जातात बिफोर सेक्शुअल इंटरकोर्स, ज्या म्युकस मेम्ब्रेनला अटॅच होतात. ओके, तर ते जे केमिकल्स आहेत त्या केमिकलमुळे स्पर्म जो आहे तो किल होतो किंवा इममोबिलाइज होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉन्डम. ही सुद्धा मेल्समध्ये यूज केली जाते मेथड. तर हे जे कॉन्डम आहे हे रबर शीत असतं जे पेनिस कवर केलं जातं आणि जे सिमेन आहे ते त्या कॉन्डममध्ये रिलीज होतं आणि बर्थ कंट्रोल होते. इंट्रायुटेराईन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेस फिमेलमध्ये यूज केले जातात. डायफ्राम किंवा सर्विकल कॅप जे आहेत ते फिमेलमध्ये यूज केले जातात. बर्थ कंट्रोल पिल्स आहेत, टॅबलेट्स आहेत, हे केलं जाऊ शकतं. आणि स्किन इम्प्लांट जे आहेत ते सुद्धा केले जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये बर्थ कंट्रोल केली जाऊ शकते. ओके, तर हे जे वेगवेगळे डिव्हायसेस आहेत इंट्रायुटेराईन डिव्हायसेस, त्याच्यामध्ये कॉपर्टी आहे, स्पायरल रिंग, बाउल, शिल्ड, ह्या वेगवेगळ्या गोष्टी येतात. हे व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट जे परमनंट मेथड आहेत त्यात दोन दिलेत, व्हॅसेक्टॉमी अँड ट्युबेक्टॉमी. व्हॅसेक्टॉमी जी आहे ही मेल्समध्ये कॅरी आऊट केली जाते, ज्याच्यामध्ये व्हासा डिफरन्शिया कट करून तो टाय केला जातो. आणि दुसरी जी मेथड आहे ट्युबेक्टॉमी जी फिमेलमध्ये केली जाते, ज्याच्यामध्ये फॅलोपियन ट्यूब कट करून ती टाय केली जाते. तर हे दोन्हीही परमनंट मेथड आहेत बर्थ कंट्रोलच्या. तर ह्या व्यवस्थित लक्षात घ्या. आणि यानंतर इन व्हिट्रो फर्टिलायझेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक्स दिलेल्या आहेत. ओके, तर इन व्हिट्रो फर्टिलायझेशन जे आहे त्याला टेस्ट ट्यूब बेबी प्रोग्राम असं सुद्धा म्हटलं जातं. कारण याच्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणण्याचं रिझन कारण एग आणि स्पर्म हे जे गॅमेट्स आहेत यांचं फ्युजन बॉडीच्या बाहेर फिमेल युटेरसच्या बाहेर टेस्ट ट्यूबमध्ये लॅबोरेटरी कंडिशनमध्ये कॅरी आऊट केलं जातं, म्हणून याला टेस्ट ट्यूब बेबी म्हटलं जातं. आणि इन व्हिट्रो कारण इन व्हिवो म्हणजे बॉडीच्या आत नॅचरल कंडिशनमध्ये, इन व्हिट्रो म्हणजे लॅबोरेटरी कंडिशनमध्ये बॉडीच्या बाहेर करणं, त्याला इन व्हिट्रो असं म्हटलं जातं. सो एग आणि स्पर्म यांचं फ्युजन बॉडीच्या बाहेर केलं जाणार आहे टेस्ट ट्यूबमध्ये. सो इट इज कॉल्ड ॲज इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. झायगोट इज डेव्हलप टिल मोरुला स्टेज. टेस्ट ट्यूबमध्ये किती वेळ झायगोट डेव्हलप केला जातो तर मोरुला स्टेजपर्यंत. एम्ब्रिओ इज इंट्रोड्युस्ड इन युटेरस वेअर इट इज डेव्हलप इन टू. ओके, मोरुला स्टेजपर्यंत ग्रो झाल्यानंतर तो जो एम्ब्रिओ आहे तो एम्ब्रिओ युटेरसमध्ये
इम्प्लांट केला जातो मदरच्या युटेरसमध्ये. सो इन शॉर्ट एग आणि स्पर्मचं फ्युजन फक्त बॉडीच्या बाहेर लॅबोरेटरी कंडिशनमध्ये होईल आणि त्यानंतर तयार झालेला मोरुला जो आहे तो मदरच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जाईल. सो दिस इज अबाउट IVF. यानंतर नेक्स्ट आहे झायगोट इंट्राफॅलोपियन ट्यूब ट्रान्सफर झिफ्ट आणि गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्यूब ट्रान्सफर गिफ्ट. ह्या दोन्ही टेक्निक व्यवस्थित बघा. झायगोट ऑर ब्लास्टोसिस्ट अप टू 8 ब्लास्टोम इयर इज ट्रान्सफर्ड इन टू फॅलोपियन ट्यूब. जेव्हा झायगोट किंवा ब्लास्टोसिस्ट 8 ब्लास्टोम इयरच्या स्टेजपर्यंतचा ब्लास्टोसिस्ट फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केला जातो तेव्हा त्याला झिफ्ट असं म्हटलं जातं. एम्ब्रियो मूव्स टू युटेरस, गेट्स इम्प्लांटेड अँड कंटिन्यूज फर्दर डेव्हलपमेंट. सो हा जो झायगोट आहे किंवा ब्लास्टोसिस जो आहे तो फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सप्लांट केला जातो. तिथून पुढची मूवमेंट तो करणार आहे आणि युटेरसमध्ये स्वतःला इम्प्लांट करणार आहे. आणि गिफ्ट जे आहे याच्यामध्ये गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्यूब ट्रान्सफर, ओव्हा आणि स्पर्म डायरेक्टली ओव्हिडक्टमध्ये इंजेक्ट केले जातात. सो झिफ्ट आणि गिफ्टमधला फरक नीट समजून घ्या. झिफ्टमध्ये झायगोट किंवा ब्लास्टोसिस्ट जो 8 ब्लास्टोम इयरच्या स्टेजचा आहे तो इम्प्लांट केला जातो फॅलोपियन ट्यूबमध्ये. तर गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्यूब ट्रान्सफरमध्ये गॅमेट्स म्हणजे ओव्हा आणि स्पर्म इंजेक्ट केले जातात, नॉट झायगोट. ओके. त्यानंतर फर्टिलायझेशन होणार आहे, ब्लास्टोसिस तयार होईल, नंतर तो युटेरसमध्ये स्वतःला इम्प्लांट करेल नॉर्मल रूटने. याचा सक्सेस रेट जो आहे तो 30% आहे. सो दिस इज अबाउट झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर अँड गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. सो आजच्या लेक्चरमध्ये ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ती आपण थोडक्यात डिस्कस केली. याच्यामध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्यानंतर गॅमेटोजेनेसिस, फर्टिलायझेशन, त्यानंतरची मेन्स्ट्रुअल सायकल तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित करायची आहे. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी असेल, पार्च्युरेशन आहे, लॅक्टेशन आहे. प्रेग्नन्सीचे 3 ट्रायमेस्टर आहेत, पार्च्युरेशनच्या पण 3 स्टेजेस आहेत. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस सायफिलिस आणि गोनोरिया. त्यानंतर बर्थ कंट्रोल मेकॅनिझम टेम्पररी आणि परमनंट हे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत. आणि झिफ्ट आणि गिफ्ट याचे डिटेल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो CET पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्त्वाचा लेसन आहे. सगळ्यांनी या लेसनमधले व्यवस्थित पॉईंट करा. हार्मोन्सचं सिक्रेशन जे आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या मेन्स्ट्रुअल सायकलमधलं. सो रिप्रोडक्शन या लेसनमध्ये आज आपण इथेच थांबतो आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत. सो थँक्यू.